आणि जनता आता वाईता गेली. आता खालती आत्महत्या होत होते, आता या टायमाला इकडं व्हायला बसले. त्याच्यामुळं हे बदललंच पाहिजे. तर मध्यंतरी तर लोखंडेंनी कांद्या संदर्भामध्ये गाड्यामध्ये माळ घालून आंदोलन केलं होतं दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये केलं, रस्त्यावर कधी आली? आमचे कांदे इकडं साड्या द्या, ते दिल्लीला आंदोलन करते. हा लोखंड तर आलाच नाही गणोरला. तो हे आता विचारलं या माणसाने का आपल्या शिर्डी मतदारसंघाचा कोण खासदार आहे ते सुद्धा माहीत नाही लोकांना. कोण खासदार आहे हाच माहीत नाही. तो प्रश्नच येत नाही ना. त्या खासदारानं काहीच केलं नाही. आता पूर्णपणे संपलेली. निष्ठावान कार्यकर्ता कोणीच राहिला नाही. होऊन गेलाय सगळं. राजकारणाची खिचडी होऊन गेली. राष्ट्रवादी भाजपमध्येचे, शिवसेना भाजपमध्ये सगळं गात झालं. फक्त आपण मतं द्यायचे, आपले मतं व्यक्त करायचे आणि आपण एकमेका इथं ग्रामीणमध्ये भांडणं करायचे, पण ते एकत्र होणार आहे. आज म्हणायचं शेतकऱ्यांसाठी आम्ही करतो, कष्टकऱ्यांसाठी करतो, पण प्रत्यक्ष काहीच करायचं नाही. तर जर एका माणसाला दिल्लीच वरून 32 रुपये भेटत असत तर हे जनतेला सांगत आहे विकास केला विकास केला. मोदीनं विकास काय केला? 32 रुपये फक्त एका माणसाचे मताचे. हे कुठं खासदार आम्हाला स्वतः म्हटला, कुठं देवळामध्ये मीटिंगमध्ये. नमस्कार, मी गणेश आवारी. MH मराठीच्या चालता बोलता या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. सध्या देशामध्ये लोकसभेचा आखाडा सुरू झालेला आहे. अनेक पहिलवान आता ह्या आखाड्यामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील अनेक राजकीय घडामोडी देखील आपल्याला रोज पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले तालुक्यातील मी आज आलो आहे वीरगाव गावामध्ये. आणि या गावातील जे काही सर्वसामान्य ग्रामस्थ असतील, शेतकरी असतील, यांच्याशी आपण आता चालता बोलता गप्पा देखील मारणार आहोत. आणि त्यांच्याकडून ह्या सर्व गोष्टी, राजकीय गोष्टी, तसेच कोण उमेदवार हवा आहे, त्यांना कसा उमेदवार पाहिजे, आणि या पाठीमागच्या खासदारानं काय काय विकास कामं या ठिकाणी केलेले आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून आता समजून घ्यायच्या आहेत. चला तर मग आपण आता या चालता बोलता या कार्यक्रमाला सुरुवात करूया. बरं, काय नाव काय आपलं? संतोष आसवले. बरं, खासदार कोण आहेत आपले यापूर्वीचे? खासदार भाऊ आपले सदाशिव लोखंडे. सदाशिव लोखंडे. काय विकास कामं झालेत? कामं तर सध्या काही दिसले नाही. ते तर कधी इकडे फिरकताना दिसले नाही. म्हणजे ह्या 5 वर्षामध्ये तुम्हाला दिसलेच नाही? म्हणजे कधी मध्ये तरी दिसले असतील, पण बाकीच्यांना जर कोणाला जर विचारलं तर खासदार कोण हेच कोणाला माहीत नाही. असं का? कारण त्यांचं कधी हेच नाही ना. कधी असं म्हणजे ते कधी कोणत्या संपर्कात नाही, कधी कुठं असं म्हणजे दिसलेच नाही बा. त्याच्या अगोदर कोण खासदार होतं? भाऊसाहेब बॉक्सर. नाही, हे तर 10 वर्ष होते ना हां, लोखंडे. लोखंडे 10 वर्ष होते. त्यांच्या आधी भाऊसाहेब बॉक्सर होते. मग त्यांचे कामं? त्यांचे कामं भरपूर आहे. आणि भाऊसाहेब बॉक्सर म्हणजे असं तळागाळातल्या म्हणजे प्रत्येक माणसाला असं हे ओळखू येतं बा. आणि ते प्रत्येकाच्या संपर्कात होते. त्यांचे कामं पण चांगली. बरं, आता निवडणुका लागलेल्या आहेत, हे तुम्हाला माहीत असेल. आता मला एक सांगा, अनेक उमेदवार या आखाड्यामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. कसा खासदार हवा आहे आता पुढच्या या 5 वर्षासाठी? खासदार असा पाहिजे का म्हणजे कोणत्याही बोल थापांना बळी न पडता लोकांनी जो कामाचा माणूस आहे त्याला हे केलं पाहिजे. नाही तर आत्ता सध्याच्या काळात हे चालू आहे साडी वाटप किंवा हे कोणी जेवण देतं, याच्यापेक्षा जनतेचे कामं काय ते केले पाहिजे खासदारांनी. आणि असाच खासदार पाहिजे. असं म्हणजे जनतेचे कामं करणारा खासदार या ठिकाणी पाहिजेत. बाबा, तुला मतदानाचा अधिकार आहे का? बरं, काय वाटतं तुला? मला काही वाटत नाही आता. व्यवस्थित एकदम असं वाटतं की कार्यक्षम खासदार पाहिजे बा, जेणेकरून तरुणांना कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं रोजगार उत्पन्न कर किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीची संधी देणे तरुणांना. नवीन जुन्या माणसांचे हे करून घेणे, सर्वांशी सहमत असते, सगळ्यांना समजून घेणे, अशा पद्धतीचे खासदार पाहिजे. म्हणजे व्यवस्थित एकदम संपूर्ण हे करू शकतो बा, सांभाळू शकतो. यापूर्वीचे खासदार कोण होते? यापूर्वीचे लोखंडे साहेब. मग त्यांनी केल्या विकास कामे खूप केलेत ना? नाही, इकडं तर नाही दिसत. आता ते तर मोठे फ्लेक्स लागत आहेत, खूप कामं झालेत. ती फक्त फ्लेक्सबाजी झालेली, दुसरं काहीच नाही. फक्त फ्लेक्सबाजी. इकडं तर नाही दिसत आहे काम अजूनपर्यंत. बाबा, राम राम. या इकडे या. बाबा, निवडणुका लागल्यात, कळाला असेल. समजल्या का? बरं, काय यापूर्वीचे खासदार कोण होते? आता काय आपल्याला विचारायचं आहे, काय माहितीच नाही बा. माहित नाही? राजकारण आपल्याला राजकारण माहित नाही. नक्कीच, म्हणजे अनेक सर्वसामान्य ग्रामस्थ आहेत का हे राजकारण काय असं त्यांना माहीत नाही. या ठिकाणी अनेक ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी देखील एक हॉटेलवाले त्यांच्याकडून देखील थोडं समजून घेऊया
कारण त्यांच्या हॉटेलमध्ये अनेक जण नाश्ता करण्यासाठी येत असतात. या इकडे या, त्यांच्याकडे जाऊ, तुम्ही इथे या, या 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 पुढे या पुढे या. दिवसभरामध्ये अनेक ग्राहक आपल्याकडे येत असतात, अनेक गप्पा टप्पा या ठिकाणी रंगतात, राजकीय पद देखील रंगतायत. यापूर्वीचे खासदार कोण होते तुमच्या मतदारसंघाचे? लोखंडे साहेब. त्यांनी तिकडून सांगितलं म्हणून. बरं, काय विकास कामं झाली त्या 5 वर्षामध्ये? काय म्हणजे विकास कामं काय काय झाली तुमच्या परिसरात? विकास कामं एक सभा मंडप झालं, हां, बस तेवढंच आठवतं मला या 5 वर्षामध्ये एकच? 5 वर्षामध्ये. बर, आता अनेक उमेदवार आता आखाड्यामध्ये उतरतील या निवडणुकीमध्ये. कसा हवा आहे तुम्हाला खासदार आता 5 वर्षासाठी? काम करणारा पाहिजे, दुसरं काय नाही. आता यांनी तर काम केलंय, सभा मंडप दिलाय तुम्हाला, एकच दिलंय ना, लक्ष कुठे दिले? अजून पाहिजे होतं. मी विकासामध्ये कुठेतरी ते कमी पडले. कमी पडले. बर, आणि याच्यापूर्वी कोण खासदार होते 10 वर्षापूर्वी? भाऊसाहेब वागचौरे. तुम्हाला माहित आहे ते पाठीमागून आवाज देतात. हां, पण मग आता या राजकारणात एवढं आपल्याला काही हे नाही ना. मग इथं आता बऱ्याचशा गप्पा टप्पा रंगत असतील, लोकांचा कौल काय? भाऊसाहेब वागचौरे, कारण कारण त्यांनी काम करेले आणि प्रत्येक गावात चक्कर मारतात. आम्ही हे लोखंडे येते नाही. नाही येते, हं? नाही येते. किती कधी पाहिलं होतं तुम्ही? मला वाटतं सप्त्याला आले होते. पण आलते ना. हा पण एकदाच ना. मग आता रोज रोज आल्यानंतर बाकीच्या गावांमध्ये त्यांनी कधी जायचं? बरं, नक्कीच. हॉटेल व्यावसायिक आहेत, जास्त ते बोलू शकत नाही. आतमध्ये जे काही गावचे नागरिक आहेत त्यांच्याकडून देखील थोडं समजून घेऊया, त्यांच्यामध्ये थोडं या ठिकाणी बसूया. थोडी मला जागा द्या मध्ये. नाही, तुम्ही इकडून बसा या बाजूने या. बरं, काय सांगाल तुम्ही? भाऊसाहेब वागचौरे. कारण काय पण? कारण म्हणजे आपण आपला मतदारसंघ नाशिकला जोडलेला होता, बरं. आपल्याला खासदारच माहीत नव्हता. भाऊसाहेब वागचौरेंच्या निमित्ताने खासदार माहीत झाला. खासदार काय असतो, कामं काय असतात, खूप कामं भाऊसाहेब वागचौरेंनीच केलेले. नक्कीच. म्हणजे या आपण कुणाच्या विरोधात नाही, बरं. पण आपल्या तालुक्यात आणि भाऊसाहेब वागचौरे खरोखर चांगला माणूस. बरं, आणि लोखंडेने काहीच कामं केली नाही. कामं या करेले, पण भाऊसाहेब वागचौरे एक माणसं प्रत्येकाच्या मनामनात भाऊसाहेब वागचौरेचे. दादा, तुम्हाला काय वाटतं? नाही, आपल्याला नाही पाहिजे. मग आता शेतकऱ्यांसाठी काय हे झालं, खूप कामं केलेत, सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी काय, युवकांच्या रोजगाराबाबत काय, अनेक मुद्दे होऊन गेलाय. सगळं राजकारणाची खिचडी होऊन गेली. राष्ट्रवादी भाजपमध्येचे, शिवसेना भाजपमध्ये सगळे गाते झालं. फक्त आपण मतं द्यायचे, आपले मतं व्यक्त करायचे आणि आपण एकमेका इथं ग्रामीणमध्ये भांडणं करायचे, पण ते एकत्र होणार आहे. आज एका सगळी खिचडीच झाली ना, तर कोणी आलं तर ते खिचडीच करणार, शेतकरी विचारच करणार नाही. आज दूध झालं 25 रुपये 20 रुपये लिटर दूध झालं, 35 रुपये लिटर दूध होतं. आज काय आणि अनुदान देणार आहे, सगळ्यांना अनुदान जमा होणार. आज थोडी काहींना जमा झाले, काहींना जमा नाही झाले. म्हणजे समस्या आहे. आज दूध 25 रुपये, कांद्या त्या वारत्या. तुम्ही हे मुद्दे सांगते, हे तर अनेक वर्षांपासूनचे आपण ऐकतोय. बदल का होत नाही? झाले आत्ता 25 रुपये दूध आहे. नाही मजा ना दुधामध्ये, शेतकरी जामून गेला. कांदे आता 4 रुपये केली. आता शेतकऱ्याचा महिना पण चालू आहे, सरकार पैसे देत ना. अहो त्या पैशाने काय होणार आहे भाऊ? या ज्येष्ठ विटार काय राहणार आहे? पण 2 आणि 3 हजार काय शेतकऱ्याचं? त्याचा खरा व्यवसाय दूध व्यवसाय आहे, त्याचंच कंबरडं मोडलं. आज सरकीचे बाजार आहे, तेच बाजार आहे. 1600-1700 रुपये सरकी द्यायची आणि 25 रुपयाने दूध घालायचे, नाही परवडत ना. ते सरकार कोणचं आलं तर सरकार शेतकऱ्याचा विचार करत नाही. फक्त एक मताचा अधिकार आहे, ते आपलं कर्तव्य ते दिलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त काहीच मजा नाही. पण भाऊसाहेब वागचौरे यावं हीच इच्छा आहे आमची. तुमची इच्छा? हो दादा, तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं तुम्हाला? नाही, भाऊसाहेब वागचौरेच पाहिजे. भाऊसाहेब वागचौरे. कारण काय? भाऊसाहेब वागचौरे जनतेची नाळ जुळेली. भाऊसाहेब वागचौरेंनी बरेचसे कामं केले. तसं लोखंडेंनी 10 वर्षाचं काही कामं केले. एक सभा मंडप दिला त्यांनी फक्त, आणि आता आमच्या गावाला परत मंजूर केला 10 लाखाचा फक्त, तो अजून काही चालू आहे ना मंडप. तर भाऊसाहेब वागचौरे चांगले, जनतेशी त्यांची नाळ जुळेली इकडे. पण लोखंडेंनी खूप कामं केलेत, खूप बॅनरबाजी झाली अकोल्यामध्ये. नाही भाऊ दे, त्यांनी ते आता 4 वर्षापासून का 2 वर्षापासून करायला लागले. जास्त दिवस नाही, एवढे दिवस ते कुठं होते? आलेच नव्हते. त्यांना माहितीच नव्हती जनतेची. 10 वर्षाचं ते कधी आले नाही इकडे. आता 2 वर्षापासून यायला लागले इकडे. आता इलेक्शन आल्यापासून निवडणुका तोंडावर आले तर बाहेर पडतात, हा, आणि एकदा निवडून गेले का घरात बसतात. येतीच नाही ती, येतीच नाही. येतीच नाही जनतेची. म्हणजे सगळ्या लोकांचं मत आहे. भाऊसाहेब वागचौरे द्यायला पाहिजे. नाही, हे सगळ्या लोकांचं मत आहे की तुमचं व्यक्तिगत मत आहे? बऱ्याच लोकांचं, आमच्या गावात बऱ्याच लोकांचं मत आहे. बऱ्याच लोकांचं मत आहे. नक्कीच ह्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत, सर्वसामान्य हे शेतकरी आहेत आणि यांच्या ह्या प्रतिक्रिया आहेत. ह्या हॉटेलमध्ये आपण या ठिकाणी आलो. प्रसिद्ध यांचा वडापाव आणि भेळ एकदम प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे या ठिकाणी गर्दी होत असते.
दादा तुमचं गाव कुठलं आहे? कुठले विरगावचेच आहेत का? बरं बरं, हे सगळे ग्रामस्थ या ठिकाणचे आहेत. आपण थोडंसं अजून बाहेर या ठिकाणी जाऊया आणि जे काही प्रतिक्रिया त्यांच्या येतात ते देखील आता आपण समजून घेऊया. या ठिकाणी काही प्रवासी देखील आहेत, त्यांच्याकडे देखील समजून घ्या. दादा नमस्ते, गाडी बंद करा 2 मिनटं फक्त. दादा तुमचं नाव सांगा. हा मच्छिंद्र डोळस, तुमचं गाव? विरगाव. विरगावचे तुम्ही. सध्या निवडणुका सुरू झाल्यात, अनेक आता चर्चा यायला लागल्यात. हा उमेदवार, तो उमेदवार, त्याचं तिकीट कापलं, याचं कापलं, याला मिळालं, त्याला मिळालं. पण ह्या मतदारसंघाचे, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कोण होते? होते का होणार आहे? नाही, कोण होते यापूर्वी? लोखंडे. बरं, काय विकास कामं झाली त्यांच्या कार्यकाळात? माझ्या कार्यकाळात असं मला असं वाटतंय काहीच झालेलं नाही. त्यांच्या कार्यकाळात काहीच झालं नाही असं तुम्हाला म्हणायचंय? मग कोणाच्या कार्यकाळात कामं झालीत, विकास कामं, खासदार असताना? खासदार असताना भाऊसाहेब वागचोरेच्या काळात झाले. त्यांच्या काळात झाले. पण आता अनेक फ्लेक्स लागत आहेत, अकोल्यामध्ये लागत आहेत, गावखेड्यांमध्ये फ्लेक्स लागत आहेत, तुमच्या आढळीमध्ये अनेक फ्लेक्स लागलेत, आणि तुम्ही म्हणता कामं नाही झाले, असं कसं? नाही आता फ्लेक्स लावणार ते लावतात काय, आणि जिथं त्यांना कामं करायचं तिथं त्यांनी केलेलं आहेच, आणि त्यांनी निधी वाटप करावंच लागतो काय. आणि ज्या गावात त्यांना लीड कमी पडले त्या गावात त्यांनी विकास पाहिजे तसं केलेलं नाही, असं केलेलं नाही. आणि आता पुढचं गणित तुम्हाला काय वाटतात, लोकांच्या मनात काय आता लोकांच्या मनात भाऊसाहेब वागचोरे सोडून कोणीच नाही. बरं, हे झालं. रोजगार असेल, शेती संदर्भातल्या ज्या अडचणी असतील, दुधाचे बाजारभाव असतील, युवकांचा रोजगार असेल, या गोष्टींवरती काय मत आहे तुमचं? आता युवकांसाठी जर काय कोणी काय करायला तयार नाही, नुसतं एकट्या खासदारावर होणार नाही ना. ते एकतर आपल्या इकडच्या सगळ्या कंपन्या बाहेर गावाला घेऊन चालले काय, हे सुद्धा आम्हाला योग्य वाटत नाही. मग आपल्याला जर महाराष्ट्रात जर रोजगार उपलब्ध होत नसेल तर मग त्या गोष्टीला काय अर्थ नाही ना. मग नेमकं त्या पार्टीच्या लोकांनाच मतदान करायचं नाही. आता तुम्ही हा पण मुद्दा बोलतात, पण राज्यामध्ये आपण काही दिवसांपासून बघतोय अजित पवारांचा गट भाजपामध्ये, एकनाथ शिंदेंचा गट आहे तिकडे, हे पक्ष फोडाफोडी, इकडला नेता तिकडे, म्हणजे एक प्रत्येकाला एक विचारधारा असते, एका प्रत्येक पक्षाची एक विचारधारा बांधलेली असते. मात्र आता विचारधारा ही संपून चालली असं वाटत नाही? आता पूर्णपणे संपलेली. निष्ठावान कार्यकर्ता कोणीच राहिलं नाही. कोणताही खासदार येऊ द्या, आमदार येऊ द्या, फोडाफोडीचे राजकारणाची चालू आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीमध्ये मला काय कुठल्याच गोष्टी पटत नाही. सर्वसामान्य माणसाला आता ह्या गोष्टीची चिड येते. हो, फोडाफोडीच्या राजकारणामुळे येऊ राहील. नक्कीच. आता बाकी काही नाही. या फोडाफोडीमुळे काय घडू शकतं राज्यात? अराजकता माजू राहिली, दुसरं काय घडू राहिले? अराजकता माजू राहिली. मी दोषी असलो का त्यांनी लगेच मला तिकडे नेऊन साफ करायचे वॉशिंग मशीनमध्ये टाकून काय. आणि त्यानंतर सुद्धा काय होणार आहे माहिती आहे का, ज्यांना साफ केलं आहे ना, आता आज दुपारीच मी ऐकलेलं आहे का त्यांना साफ केलं आहे, फक्त तेवढ्यापुरती त्यांची काय चौकशी बंद केलेली आहे. पण ती नंतर बाहेर येणार आहे. नंतर ती बाहेर येणारच आहे. केव्हा? ज्यावेळेस ते पडतील त्यावेळेस यांना परत तिथं सामोरं जावंच लागणार आहे. एवढं मला कळतं. यांना गरज आहे तोपर्यंत यांनी आता त्यांना दुसरं काय गरज भागली म्हणजे ते ऑटोमॅटिक चालू होणार आहे. त्यांनीच केलं पाहिजे असं काय नाही. त्याचा किंवा कोणी जरी गेला तर ते ऑटोमॅटिक परत ती कारवाई चालूच होणार. नक्कीच. ह्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांच्या आहेत. त्या ठिकाणी देखील आपण जाऊया. त्या ठिकाणी एक छोटंसं हॉटेल आहे, चहाचं, आणि बरेचसे ग्रामस्थ त्या ठिकाणी बसलेले दिसत आहेत. त्यांच्याशी देखील आपण आता बोलणार आहोत. नाव सांगा आपलं. अब्बास वाले. बरं, सध्या आता लोकसभेच्या निवडणुकीचं वारं आता सुरू झालेलं आहे. अनेक चर्चांना उधाण येतं आहे. या मतदारसंघाचे तुमचे खासदार कोण होते? खासदार तर काही कधी आले नाही, पण आता ठीक आहे, आमदार जे सांगतील ते आम्ही करू. नाही, पण त्या खासदारांचं नाव? लोखंडे होतं, सदाशिव लोखंडे ते होते. हो. आणि त्यांच्या अगोदर कोण होतं? भाऊसाहेब वागचोरे. बरं, या दोघांच्या आता यंदा तर 10 वर्षाचा कार्यकाळ मिळाला खासदारकीमध्ये, आणि भाऊसाहेब वागचोरेंना 5 वर्षाचा मिळाला. ह्या दोघांमध्ये जास्त कामं कुणी केलीत? कामं भाऊसाहेब वागचोरेंनी केली. मग यांनी काहीच नाही केलं 10 वर्षात? काही इथं काही आमच्या गावात तर काही केलं नाही, तालुक्यातही दिसलं नाही. मगाशी कोणतरी म्हणलं सभा मंडप कुठेतरी दिलाय गावाला. हा, तो त्या काही तो सभा मंडप दिलाय, तो एक कॅमेऱ्यात दाखवा वाटलं असतं. म्हणजे हा 50-60 स्क्वेअर फूटचा. हो, तेवढं एकच दिलाय. हो. बाकी काही रस्ते वगैरे काही दिले असतील? नाही नाही, काहीच नाही, काहीच नाही. काहीच दिलं लक्षात नाही दिलं त्यांनी. फक्त ते किती वेळा आले तिथं? इथं एकदा दोनदा येऊन गेलेत ते. कशासाठी आले तिथे? ते गारपेट झाली तेव्हा आले होते, बरं. त्याच्यावर नाहीच. आणि एक कार्यक्रमाला आलते. कसला कार्यक्रम?
सत्याच्या कार्यक्रमाला आली. मी दोनदा आले होते या 5 वर्षामध्ये. हो मी आता तर 10 वर्षात 10 वर्षामधून 10 वर्षातून 2दा. मी आता तर हप्त्यातून 2-3 वेळा ते अकोल्यात असतात. तुम्ही नाही म्हणतायत. अकोल्यात येतात, शमशेरपूरला जातात, हां इकडे नाही. मी आता येतील ना निवडणुका आल्या. आता येतील. पण ठीक आहे, आमदार जे सांगतील त्या हिशोबाने आम्ही चालू. तुम्ही आमदारांचे कार्यकर्ते. हो आम्ही लांबटे लांबटे आमदारांचे कार्यकर्ते. ती सांगाल ती पूर्व दिशा. हो ते सांगेल ती पूर्व दिशा राहील. आता कालचं त्यांचं ते एक मोठा मुद्दा होता आमदारांचा. त्यांनी सांगितले ते जे काही बाजीरावगिरी वगैरे ते काय बातम्या आल्या होत्या, हे चालणार नाही, गुंडाशाही चालणार नाही, नाहीतर आम्ही बाजूला राहू. हो खरं आहे ना त्यांचं. ती गुंडाशाही आम्ही या तालुक्यात चालूनच देणार नाही ना, त्या पद्धतीनंच होईल. बरं आता कोण निवडून द्यायचं? पाहू ना, आता साहेब सांगतील त्या हिशोबावर आम्ही राहू. हे साहेब सांगतील तेच. साहेब म्हणजे दगडाला मतदान द्यायचं तरी देणार आम्ही. नक्कीच. तालुक्याचा आपला झाला पाहिजे, तालुक्याचा आमदार खासदार झाला पाहिजे इकडे, म्हणून भाऊसाहेब वागचौऱ्यांची इकडे वरती लागण्याचा एक वाटतंय विचार असं जनतेमधून वाटतंय आपल्या तालुक्यातला एक माणूस प्रतिनिधी जाईल अशी एक लोकांना अपेक्षा आहे. मग दिलं की लोकांनी त्यांना मागच्या वेळेला मोठी संधी दिली होती, पण त्यांनी पक्ष बदलला. पक्ष बदलल्यामुळं मग त्यांनी राजकारण असतं, हे राजकारणामध्ये उलटं पालटे गणित होतच असतात. त्यामध्ये मग त्यांना ते जाणून बुजून डावलण्यात आलं, लोकांची प्रतिक्रिया बदलली गेली, म्हणून त्यांना मग नाकारलं गेलं असं. पण अजून कधी त्यांनी केलेल्या कामाची कारकीर्द चांगलीच आहे आजपर्यंत. आणि ते जर त्यांनी पक्ष बदलला नसता तर आजही बी आढळ खोऱ्यामध्ये किंवा या शिर्डी मतदारसंघामध्ये त्यांच्याशिवाय पर्यायच नव्हता कोणाला. आता तुम्ही म्हणतात तालुक्यातल्या एखाद्या माणसाला संधी मिळायला पाहिजे खासदार म्हणून. आता उत्कर्ष रूपव त्यांचं देखील नाव येतंय, मग दोन्हीतून कोण मग? आहे पण मग पॉवरफुल माणूस भाऊसाहेब वागचौरे त्यांनी या कामातून गेलेले, त्यांनी प्रात्यक्षिक यामध्ये घडवलेले बरेचशा गावांमध्ये छोटे मोठे रस्ते किंवा बरेचसे कामं त्यांनी दाखवलेले. असं तसं उत्कर्षांचं नाही ना काही, असं त्यांना संधी मिळाली होती का नाही माहिती, पण मग त्यांचं अजून असं नाव लौकिक नाही इकडे असं. या प्रतिक्रिया यांच्या आहेत. त्या ठिकाणी 2 ज्येष्ठ नागरिक बसले आहेत, त्यांच्या देखील थोडक्यात प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बसू का इथं मध्ये? बरं तुमचं नाव सांगा मला. भाऊसाहेब पुंजारी डामाल. ह्याच गावचे? हां. बरं सध्या लोकसभेच्या निवडणुका आता सुरू झालेल्या आहेत, अनेक उमेदवार हात जोडतायत, पाया पडतील, तुमच्याकडे येतील, पण ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे यापूर्वीचे खासदार कोण होते? यापूर्वीचे लोखंडे साहेब. बरं काय काय विकास कामं झालीत? काय त्यांचं काय कळून नाही येत बा, कधी आलेच नाही ते चक्करला. म्हणजे मी गावात आलेच नाही? नाही पण ते 2 वेळा आले असं मला कळालं इथं. तसे येऊन गेले असतील मला, पण ते काय एवढं खास एवढं नक्की बा आता ते पुढं राहत होतं काय तेच माहीत नाही. तेच माहिती नाही. आणि त्यांच्या अगोदर कोण खासदार होतं? भाऊसाहेब वागचौरे. त्यांनी काय कामं केली ती? त्यांनी भरपूर केले काम. काय केले पण थोडेफार माहीत असेल. प्रत्येक गावाला त्यांनी सभा मंडप दिलेला आहे. बरं आता सध्या कोणाला निवडून द्यायचं? आता हे 2 उमेदवार तुमच्या पुढे आहेत, एक लोखंडे आहेत सदाशिव, वागचौरे भाऊसाहेब जे आहेत, नेमकी काय? आणि तिसरा जर एखादा पर्याय समजा उत्कर्ष रूपवतेसारखी ताई आहेत, ती तालुक्यातलीच आहेत, काय पर्याय द्याल? नाही पर्याय नाही काय, आता ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे. बरोबर. मतदान पुढं होतंय काय होतंय, पण जास्त करून लोकांची भावना भाऊसाहेब वागचौरे त्यांच्यावरती. सध्या शेतकऱ्यांच्या काय काय समस्या आहेत? बाजारभावाचा मुद्दे, दुधाचे, त्यावरती काय सांगाल? सगळंच तेच मुद्द्यावर सगळं शेतकरी नाराज आहे. त्याच मुद्द्यावर नाराज आहे. ते जर मुद्दे जर शेतकऱ्यांच्या बाजूने जर चांगले योग्य निर्णय जर घेतले असते तर आज लोखंड्यांना ताकद मिळाली असती. मिळाले असते मग. मिळाली असती. बाबा काय सांगाल? काय नाही म्हणून. कसं काय, बरं आहे का? हां बरं. ऊन वारा कसं काय? ऊन आहे. ऊन आहे. पिण्याचं पाणी वगैरे व्यवस्थित आहे का? हां पाणी आहे एकदम. हां. आमच्याकडं तर पाणीच नाही तिकडं. नाही आमच्याकडे आहे पाणी. बरं मग दिवसभर उन्हामध्ये आराम बिराम करता ना? उन्हात नाही सावलीलाच करता ना? बरं बोलायचं काय तुम्हाला? नाही नक्कीच. ह्या ठिकाणी आता वीरगावामध्ये आपण होतो आणि सर्वसामान्य जे काही ग्रामस्थ आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता पुढील गाव जे आपलं आहे त्या गावामध्ये जाऊ आणि तिथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील घेऊ. मी आता आलो आहे गणोरे गावामध्ये आणि या ठिकाणी जे काही ग्रामस्थ आहेत त्यांचे देखील चालता बोलता आपण आता त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. या ठिकाणी आंबरे गुरुजी आहेत. गुरुजी आता लोकसभेचा आखाडा सुरू झालेला आहे.
काय सध्या ह्या आढळेमधून काय आवाज आहे आता सध्या कोणाच्या नावाची चर्चा जास्त आहे? आढळ्यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी उमेदवार चालू शकतो. कारण जे सद्यस्थितीत खासदार आहे त्यांनी 5 वर्ष कोणत्याही प्रकारे कोणत्याही गावामध्ये व्हिजिट दिलेली नाही आणि ज्या वेळेस जनता त्यांच्याकडं कामं मागण्यासाठी जायची विकासाच्या दृष्टीनं त्यावेळेस उडाउडीची उत्तरं देत असत आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की खासदार कोण आहे हे जनतेला माहिती नाही आहे. तर भाऊसाहेब वाकचौरे हे त्याच्या मागच्या पंचवार्षिकमध्ये खासदार होते. त्यांनी प्रत्येक गावात प्रत्येक वाडीवर वस्तीवर खेड्यात त्यांनी निधी पुरवला आणि एक लोकप्रिय असा तो माजी खासदार आहे आणि बहुतेक आमचा आढळा खोरा हा महाविकास आघाडीलाच उचलून धरेल असं आम्हाला सर्वसामान्य माणसाला वाटतं. नाही आता तुम्ही सांगतात जे काही माजी खासदार आहेत भाऊसाहेब वाकचौरे त्यांनी खूप कामं केले आहेत पण त्यामध्ये आता लोखंड्यांचे अनेक फ्लेक्स लागताना पाहिजे अनेक कामं दिलेत त्यांनी असं आता म्हणणं आहे काहींचं. असं तर आम्हाला काही कुठं फ्लेक्स दिसले नाही कामं दिसले नाही भाऊ याच्यावर. हे फक्त फ्लेक्सबाजी. फ्लेक्सबाजीचे मग कारण आहे ना आता आमच्या गणोऱ्याच्यामध्ये आत्ता फक्त त्यांनी काय दिले 4-5 सौर ऊर्जेचे दिवे दिलेत नाही तर त्याच्या अगोदर कोणतेच नाही. आणि असं कुठं वाटत नाही बा की लोखंडे साहेब आलेत त्यांनी मेळावा घेतला आहे आणि लोकांच्या समस्या समजून घेतल्यात असं तरी वाटत नाही. कारण गंभीर प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. आज शेतकऱ्यांची अतिशय दैन्य अवस्था आहे. एक तर पाणी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पाणी नाही पाणी इकून तिकून पाणी असल्यानंतर शेतकरी जे उत्पन्न काढतो समजा सोयाबीन असेल ऊस असेल कांदा असेल ह्या पिकांना बाजारभाव नाही. आणि आपण दिल्लीचं वातावरण पाहिलं की शेतकऱ्यांच्या विरोधात जो आदरणीय मोदी साहेबांनी जो 3 कायदे केले होते त्यावर शेतकऱ्यांना कोणती वागणूक दिली हे सगळ्या देशाला माहिती. त्याचप्रमाणे आता पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी पुन्हा या दिल्ली गाठण्यात चालले होते त्यावेळेस त्यांना किती व्यत्यय आणला त्यामध्ये गोळ्या झाडल्या आणि किती हालहापेष्टा केला. म्हणजे शेतकरी कमीत कमी शेतकरी हा वर्ग आणि मध्यमवर्गीय नोकरवर्ग हा मला वाटत नाही की BJPला स्वीकारेल महाविकास आघाडीला. आणि ज्या प्रमाणात 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्या काळामध्ये त्यांनी 2 महिन्यामध्ये कर्जमाफी केली होती 2 लाखापर्यंत ती सर्वांना दिली गेली. त्यानंतर हे शासनाने शिवसेना एकनाथराव शिंदे आपल्या आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे ज्यावेळेस गट घेऊन बाजूला पडले त्यावेळेस जे रेग्युलर कर्जमाफी होती की जे रेग्युलर कर्ज भरणारे त्यांना 50-50 हजार रुपये ते त्यांच्या खात्यात जमा करायचे होते. तसा महाविकास आघाडीच्या सरकारने JR सुद्धा काढला होता परंतु तो JR यांनी हाणून पाडला. त्याच्यानंतर यांनी दिले परंतु काहीतरी बोटावर मोजण्याच्या इतक्याच लोकांना ते पैसे उपलब्ध झाले. आजही बरेचसे लोक 100मध्ये मी सांगतो 25 ते 30% लोक हे त्या 50,000 रुपये अनुदानातून वंचित आहे. अशा अनेक प्रश्न आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे दुधाचा प्रश्न आहे. महाविकास आघाडीच्या काळामध्ये 35 रुपये दुधाला बाजार होता. आज या त्रिपक्षीय सरकारच्या काळामध्ये दुधाला आज 25 ते 26 रुपये बाजार आहे. आज शेतकऱ्याच्या दुधाच्या खाद्याचे बाजार काय आणि दुधाचे बाजार काय यामध्ये ताळमेळ बसत नाही. आणि तसं पाहिलं गेलं तर आपल्या शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायच वाचू शकतो कारण शेतीमध्ये शाश्वत उत्पन्न राहिलेले नाही आणि दूध व्यवसाय कमीत कमी त्या शेतकऱ्याचा कुटुंबाचा प्रपंच चालतो. लहान मुलं असतील तर त्यांचं शिक्षण चालतं. आणि अशा प्रकारे प्रामुख्यानं जनता विचार करू राहिली की कुठंतरी शाश्वत असं उत्पन्न शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. ते तर काही या शासनाच्या काळामध्ये मिळू शकत नाही. असे आता आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब हे आपल्या शेतकऱ्यांना PM किसानमध्ये 6,000 रुपये देतात आणि PM किसान 6,000 रुपये देतात आणि रासायनिक खतावर 18% GST लावला जातो. म्हणजे शेतकऱ्याकडून किती रक्कम गोळा केली जाते. प्रत्येक गोष्टीत GST आहे. माणूस खाद्यपदार्थ घ्यायला गेला तर GST आहे, कापड घ्यायला गेला तर GST आहे, औषधं घ्यायला गेला तरी GST आहे. आज मेडिकलचा विषय घेतला औषधांचा विषय घेतला जी गोळीचं पाकिट 15 रुपयाला होतं आज त्या गोळ्याच्या पाकिटाची किंमत 40 ते 45 रुपये झाले. म्हणजे आवाका सवा असे मार्केट वाढलेले आणि जनतेला दैनंदिन जीवन जगण्यासाठी जो पैसा उपलब्ध व्हायला पाहिजे तो पैसा काही उपलब्ध होत नाही आणि त्यागलेली जनता. आणि
बहुतेक महाविकास आघाडी किंवा इंडियाला माझ्या मते इंडियाला जर चांगला विचारी माणूस असेल तर हे शासन बदलवलंच पाहिजे असं सगळ्या जनतेला वाटतं. नक्कीच म्हणजे आंबरे गुरुजींनी अनेक गोष्टी केंद्रापर्यंत काय काय घडल्या ते देखील सांगितलेलं आहे. काय सांगाल तुम्ही, काय समस्या आहेत शेतकऱ्यांच्या असतील, ज्येष्ठांच्या असतील, काय काय समस्या आहेत? शेतकऱ्यांच्या समस्या फार आहे, परंतु सरकार सोडू शकत नाही आणि मग शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली जातात. फक्त सवलतीचा दाखवलं जातं, सवलती ह्या आहेत त्या आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये त्याला काही सवलत मिळत नाही. आणि शेतकऱ्याचं उत्पन्न अशाश्वत असल्यामुळं किंवा उत्पन्न नेलं तर बाजारभाव नाही, म्हणजे त्या शेतकऱ्याने त्याला परवडतसुद्धा नाही पीक घ्यायला. अशी आज शेतीची परिस्थिती. खतांचे भाव काय झाले, धान्याचे भाव काय, ते परवडत नाही. अशा तऱ्हेने शेतकऱ्यांना त्यांनी काही खास बघितलं नाही शेतकऱ्याकडं. म्हणायचं शेतकऱ्यांसाठी आम्ही करतो, कष्टकऱ्यांसाठी करतो, पण प्रत्यक्ष काहीच करायचं नाही. अशा रीतीनं अशा या बोलथापा देणाऱ्यांचा उपयोग होणार नाही. त्यामुळं जे शाश्वत विकास आघाडी आहे, महाराष्ट्र विकास आघाडी, ही महाविकास आघाडीच्या लोकांचं धोरण जास्त आहे की भाऊ हे काहीतरी करतील, त्यांना जाणीव आहे. अशा तऱ्हेनं हा प्रश्न चालू आहे. आता या मतदारसंघाचे खासदार कोण आहे? या मतदारसंघाचे खासदार आता आपले कोण, लोखंडे आहेत. तुम्ही असं का त्यांना विचारलं कोण आहे? नाही, कोण आहे म्हणजे लोखंडेंनी अजून बघितलंच नाही 5 वर्षात कोणाकडं, कधी गावात आले नाही 5 वर्षामध्ये. फक्त मत मागायला एकदा निवडून आले, न येता निवडून आले, दुसऱ्या वेळेला आले गेले. परत त्यांनी त्या मतदारसंघाकडे बघितलं नाही किंवा त्या गावात कुठं जाऊन कोणाला विचारावं काय अडचणी काय समस्या आहे नागरिकांच्या, काही विचारलेलं नाही. म्हणजे त्यांचं फक्त मतापुरतंच काम आहे, काम काही प्रत्यक्ष केलेलं नाही. आणि अशा तऱ्हेनं लोक त्यांच्यावर नाराज आहेत सध्या. आणि हीच परिस्थिती 5 वर्षापूर्वी पण होती, ज्यावेळेला ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. लोकांचं हेच म्हणणं होतं की लोखंडे गावात येत नाहीये, काही विकास कामं करत नाहीये, मग परत जनतेनं का त्यांना संधी दिली? मग ही चूक का घडली होती त्यावेळेला? चूक घडली म्हणजे भाऊ ह्या वेळेला दुरुस्त करतील ते चूक, अशा लोकांना आशा होती. परंतु भाऊ सत्तारूढ आहे पक्षामध्ये आणि भाऊ हे काम करतील या अर्थानं लोकांना त्यांना निवडून दिलं, परंतु त्यांनी प्रत्यक्ष कामं केलीच नाही. बाबा काय म्हणणं आहे? माझं काही म्हणणं नाही. जो हा राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये जे चाललं आहे हे सर्वसाधारण खेड्यामध्ये ते पोचू शकत नाही. आणि खेड्यातल्या लोकांना खेड्यातले लोक जे आहेत ते वंचित ठेवलेले, काहींना मिळतं काहींना मिळत नाही, काहींना फुकट धान्य, काहींना काहीच नाही, काहींना योग्य तो मिळत नाही. आधी शेतकऱ्यांचं जे व्याजाचे दर आहेत, व्याज मिळतं आहे राज्याचे आणि केंद्राचे, हे जवळजवळ कमीत कमी बऱ्याच दिवसापासून ते बंद केलेले आहे. तर हे शेतकरी वंचित झालेले आहेत. तेव्हा लोकांचं मनस्थिती केंद्राबद्दल किंवा राज्याबद्दल परिस्थिती बदल होण्याची शक्यता आहे. म्हणजे आता हे सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी असतील, हे आता त्यांना त्यांची जागा दाखवणार? हो 100% जागा नाही 100% दाखवणार, अशी परिस्थिती बनलेली आहे. काय काय विकास कामं काय झालेत, काय होणं बाकी? कामं केलेच नाही त्यांनी. हा लोखंड तर आलाच नाही गणवरला. तेव्हा हे आता विचारलं या माणसाने का आपल्या शिर्डी मतदारसंघाचा कोण खासदार आहे, ते सुद्धा माहीत नाही लोकांना. कोण खासदार आहे हाच माहीत नाही. तेव्हा प्रश्नच येत नाही ना. त्या खासदारांनी काहीच केलं नाही. हा भाऊसाहेब वागचौरेने तरी मागच्या वेळेला समजा गोरगरिबांना मंदिरांना आमकं तमकं दान धर्म म्हणजे सभा मंडप आमकं तमकं सगळं काही थोडं थोडं काही ना दिलं बिचारीने. नक्कीच. ह्या प्रतिक्रियात बोलायचं तुम्हाला काय सांगाल? मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये बिताक्याचं पाणी खालून पाणी उचलून गोळ टाकून त्या अपेक्षा पुटी ते निवडून आली मागच्या वेळेस. तुम्ही म्हटले ना मगाशी का बाबा खासदार पुन्हा का आला, तर बिताक्याचं पाणी अनुभव बिताक्याचं पाणी आढळेला वळवायचं तो जो काही प्रकल्प होता तो प्रकल्प पूर्ण झालाय का? पण आता नाही ना, पुन्हा आता तो प्रकल्प या वेळेस त्यांनी पुन्हा आता पुढं आणला. हा पुन्हा मागं 5 वर्ष गेले, आता पुन्हा पुढल्या 5 वर्षात करू हे शेतकऱ्यांना आश्वासन देऊन राहिले. 10 वर्षात का नाही केलं? काहीच केलं नाही. 10 वर्षात नुसतं उद्घाटन, अजून कामं नाही कोणते. आणि ज्या वेळेस आमच्या इकडे आले सत्कार काळाच्या टायमाला त्यांनी आम्हाला हिशोब दिला का एका माणसाला 32 रुपये 5 वर्षाला भेटायच्या. तर
तर जर एका माणसाला दिल्लीच वरून 32 रुपये भेटत असत तर हे जनतेला सांगत आहे विकास केला मोदीनं विकास काय केला? 32 रुपये फक्त एका माणसाचे मताचे. हे कुठं खासदार आम्हाला स्वतः म्हटला कुठं देवळामध्ये मीटिंगमध्ये की एका माणसाला 5 वर्षात 32 रुपये भेटत आहे. मग 32 रुपयाचा विकास काय केला यांनी? मोदी सांगते लय विकास झाला. हा आता भाजपचं तर मोठी हे ऐकायला आपल्याला मिळतंय 400 पार ह्या गोष्टी. नाही मग ह्याच ना इकडलं पाणी तिकडे टाकायचं तिकडून इकडे टाकायचं घोषणा द्यायच्या आणि मतं घ्यायचे. आज दुधाला बाजार नाही कांद्याला बाजार नाही. कोणती यांची योजना अशी एखादी सक्सेस योजना सांगा ना. ज्या काँग्रेसच्या काळात योजना तर फक्त नावं बदलायची. कोणती योजना अशी सांगा एखादी का त्यांनी आणली फक्त नावं बदलायचे. हे 6,000 वर्षाला देत्या. प्रत्येक गोष्टीचा GSTचा इश्यू. आमची GST घेऊ नका तुम्ही 6 देऊ नका ना. तुम्ही 6चं भूषण सांगा त्या पण GST असं म्हणायचं एका बाजूनं 30% देणार आणि 70% काढून घेणार या पद्धतीनं त्यांचं चालू आहे. आणि जनता आता वाईता गेली. आता खालती आत्महत्या होत होते आता या टायमाला इकडं व्हायला बसलंय. त्याच्यामुळं हे बदललंच पाहिजे. आणि यावेळेस निश्चित होणार 100% आमचे खासदार बदलणार एवढं आम्हाला वाटतंय. म्हणजे हा आता निश्चय या आढळत्या लोकांचा झालाय. हा फार 100% व्यक्तिगत म्हणताय? नाही सगळ्यांचाच निश्चयच असा. लोकांची चर्चा आहे. चर्चा आहे कोणत्याही शेतकऱ्याची गाठ घ्या तुम्ही कोणची गाठ घ्या यांचं 100% यांचे 10 वर्ष आयुष्य यांचं संपलंय. आता 10 वर्ष जनतेनं पाहिलंय आणि आता बदल हा निश्चित आहे. आता मध्यंतरी तर लोखंडेंनी कांद्या संदर्भामध्ये गाळ्यामध्ये माळ घालून आंदोलन केलं होतं दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये केलं. रस्त्यावर कधी आली? आमचे कांदे इडं साडा ते दिल्लीला आंदोलन काढते. आमचे कांदे इडं साधन ते दिल्लीला आंदोलन काढतात. इडं रस्ते अडवायचे इडं ते त्यांच्या हातात. आता सध्या कांद्याचे एवढी नीड घेतात तेवढी. आज पैसे होते ना द्याव ना शेतकऱ्याला भेटतील ना. तुम्हाला GST भेटतच ना त्याच्यामध्ये. मग तुम्ही GST घ्या देतात तो थोडा शेतकऱ्याचा विचार करा ना. जर एक छोटासा प्रश्न आहे अजून एक. जर सदाशिव लोखंडेंनी उद्धव ठाकरेंना सोडलं जर नसतं तर आज ही तुमची प्रतिक्रिया असती? 100% काही खासदार पाहिलंच भेटलं नाही तर प्रतिक्रिया काय ते इकडं असते तर याचं असतं आमचं. मुळात खासदारच आमचं त्या मापाचा नाही. अच्छा. जो खासदार यायला पाहिजे ना आला तर जाताना येतो कधी कोणच्या इकडे जेवतो जातो. आले खासदार गेले खासदार. खासदारांनी कोणती अशी एखाद्या मोठा कार्यक्रम घेतलाय त्याच्यात आलाय बॉन हा खासदार हा कोणाला वाटलाच नाही ना. त्यावेळेला 10 वर्षापूर्वी भाऊसाहेब वागचौरे ह्या मतदारसंघाचे खासदार होते. त्यांच्याकडून देखील ही मोठी चूक घडली. त्यांनी पक्ष बदल केले नाहीतर आज आतापर्यंत ते टिकून असते. 100% भाऊसाहेब वागचौरे सगळ्यात मोठा निधी आमच्या गावात द्यायले. 6 लाखाचं मंदिर सभा मंडप द्यायले. पुन्हा एक मळ्यात एक सभा असं त्यांनी व्यवस्थित नियोजन करून यांचे आम्हाला 6 लाख माहिती नाही 2 लाख माहिती नाही. यांचं कामच आम्हाला नाही माहिती. म्हणजे ह्या प्रतिक्रिया सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आहेत. बोलायचं इथं कोणाला आहे इच्छा कोणाची काही बोलायचं आहे का? या म्हणजे ह्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत सर्वसामान्य नागरिक आहेत. हे काही राजकीय कुठले नागरिक नाहीत शेतकरी आहेत आणि ह्या गावचे ते ज्येष्ठ नागरिक देखील आहेत आणि त्यांनी त्यांच्या तळमळीनं ते सर्व मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत. आता आपण जाणार आहोत चालता बोलता दुसऱ्या गावामध्ये.